शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी विरोधात निवडणूक लढवली होती। शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतलाय, तसंच राष्ट्रवादीकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही, त्यांनी आपणहून दिलाय असं स्पष्ट केलं एकनाथ खडसेंनी। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। शिवसेनेने विरोधी पक्ष नेतेपदी दावा केलेला आहे, त्यांनी तसा अर्जही दिलेला आहे। शिवसेनेने विरोधी पक्ष दावा केला आहे, त्याच्यामुळे सरळ अर्थ आहे की ते आता विरोधी पक्षात बसणार आहेत। भाजप बहुमत कशा पद्धतीने सिद्ध करेल आणि भाजपकडून रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे असा प्रकार घडला असं शिवसेनेचे लोक सांगतात। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने विधानसभेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या, आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या नाही। त्यामुळे आम्ही सत्तेपर्यंत आहोत आणि विरोधी पक्षामध्ये 63 जागा घेऊन शिवसेना ही विरोधी पक्ष नेत्यापर्यंत आहे। त्यामुळे त्यांनी 63 याच्या जोरावर विरोधी पक्ष नेतेपदाचा दावा केलेला आहे। उद्या विरोधी पक्ष नेतेपद त्यांना जरी मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे। पण बहुमत कसं सिद्ध केलं जाईल हाऊसमध्ये, आणि जर असं असेल तर कुठल्या पक्षाचे इतर नेते तुमच्याकडे आमदार यायला तयार आहेत का? माझं बहुमत कसं सिद्ध केलं जाईल, काय त्याच्यासाठी राजनीती केली आहे हे जर मी उघड जगाला सांगायला लागलो तर मी राजकारणी माणूस कसं आहे सभागृहामध्ये तुम्हाला दिसेल। मला विश्वास आहे की परवाच्या दिवशी या विधानसभेमध्ये बहुमत माझं सिद्ध झालेलं असेल आणि सरकार बहुमताच्या जोरावर 5 वर्ष आम्ही चालवून दाखवू। आता शेवटचा फक्त प्रश्न की शिवसेनेकडनं असं वारंवार सांगितलं जातं की भाजपकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचा फायदा घेऊन किंवा बेनिफिट घेऊन किंवा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं जातं आहे, याच्यामुळे भाजप याला सर्व जबाबदार आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे शिवसेने की तुम्ही आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहे, आम्ही काही एकत्र लढलो नाही। एकत्र लढलो असतो तर एकमेकांच्या विचारानं राजकारण केलं असतं आणि NCPच्या पाठिंब्याची आम्ही कधी मागणी केली नाही किंवा आम्ही काही त्यांच्या दरवाजामध्ये गेलो नाही की आम्हाला मदत करा। त्यांनी स्वतःहून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत केलं जाईल असं सांगतायत आणि राष्ट्रवादीकडे आम्ही पुढे गेलो नव्हतो, पाठिंबा मात्र त्यांनी स्वतःहून दिलेला आहे। पण सरकार बहुमत घेईल आणि सरकार स्थापन करेल। जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।